साहेब, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। तुम्ही जी आम्हाला संधी दिली तुमच्यासाठी काम करायला, ही आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि माझ्या टीमतर्फे तुम्हाला वाढदिवसानिमित्त ही एक छोटीशी भेट। 50 वर्षापूर्वीची पहाट, चैतन्य मूर्ती सूर्य समस्त हिंदू बंधू आणि भगिनींसाठी तेजस्वी संदेश घेऊन आला। महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे काळीज म्हणजे ठाणे जिल्हा। तब्बल 39 गडकिल्ल्यांचा स्वराज्याला दिलेला हा जणू शिर मुकुटच। त्याच मातीत भिवंडीजवळ दिवे गावातील देवतुल्य घराण्यामध्ये 5 मार्च 1961 रोजी श्री मोरेश्वर हालोजी पाटील यांच्या वंशात जन्मलेला एक सुपुत्र माननीय कपिलदादा पाटील। लहानपणातल्या त्या गोड आठवणी, मित्रांच्या सोबत राहून समाजातील अनेक चढउतार पार केले। स्वतःच्या प्रेमळ स्वभावाने अनेक मित्र जोडले, पण त्यापैकी जास्त जिवलग असणारे 2 मित्र म्हणजे मोहन अंधेरे आणि अरुण पाटील। कपिल पाटलाची माझी ओळख तशी म्हटली तर फार पूर्वीची आहे। 1975 पासूनची ओळख अशी, कारण माझे वडील आणि त्यांचे वडील हे एका संस्थेमध्ये काम करत होते। यांचे वडील हे चेअरमन होते, माझे वडील या संस्थेमध्ये मॅनेजर होते, खरेदी विक्री संघ भिवंडी। त्यापासून माझा ह्या घराशी संबंध आला। कपिल पाटील हे कॉलेज जीवनापासून लिडरशिप करत आलेले। प्रथम ते शिया झाले, GS झाले, असे कॉलेजच्या स्टेप बाय स्टेप करते पुढे गेले। त्याचबरोबर युवक काँग्रेसमध्ये गेले, मी त्यांच्याबरोबर होतो। युवक काँग्रेसमधून ते पुढे जात असताना त्यांना पंचायत समितीचं तिकीट दिलं गेलं आणि तेव्हापासून त्यांची खरी सुरुवात ही पंचायत समितीच्या सभापतीपदी विराजमान झाल्यापासून ही सुरुवात झाली आणि खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी राजकारण कॉलेजला असताना एकदा आमचा ग्रुप म्हणजे इलेक्शन झाले। इलेक्शन झाल्यानंतर ॲक्च्युली आमची मेजॉरिटी जास्त होती। इलेक्शन झाल्यानंतर GS निवडायचं असतं, पण त्या वर्षी सिनियरचा GS निवडताना प्रिन्सिपलने असं हे केलं की मेजॉरिटीने नाही निर्णय घ्यायचा, जो सिनियर CR आहे त्याला GS करायचा। आणि हे जेव्हा आमच्या ग्रुपला कळलं तेव्हा कपिल पाटील उठून जाऊन डायरेक्ट प्रिन्सिपलच्या त्या दरवाज्यावर जोरात ते करून हात वगैरे फोडली, त्या याची हात मारला जोरात। आणि तेवढं होऊन नंतर परत म्हणजे तेही झालं। आणि नंतर गॅदरिंगच्या दिवशी प्रिन्सिपलने स्पीच देताना आम्ही सगळ्या कमिटीवर होतो, प्रत्येक जण त्या वर्गाचा CR होता, तरी पण प्रिन्सिपलने पर्टिक्युलरली त्यावेळेचा जो GS होता त्याचं नाव घेतलं। तर त्याच्यावरनं ते आम्हाला सण झाल्यामुळे आम्ही त्या वर्षीची गॅदरिंग होऊन नाही दिली। आणि तेव्हा जी गॅदरिंग कॅन्सल झाली आमच्यामुळे, ती मला वाटतं काहीतरी 15-20 वर्ष कॉलेजला भिवंडी कॉलेजला गॅदरिंगच नव्हती। 15 वर्ष गॅदरिंग झाली होती, एवढं आम्ही ते धमाल केली होती। आणि योगायोग असा की 15 वर्षानंतर गॅदरिंग झाल्यानंतर परत तिथं प्रमुख पाहुणे कपिल पाटील होते। साहेब, वाढदिवसाला तुम्हाला शुभेच्छा। साहेब, तुमची अशीच ही प्रगती होत राहो आणि आपण लवकरात लवकर केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळावं, हीच आम्हाला एक आनंदाची आणि या वाढदिवसाची भेट राहील। ह्या आपणास शुभेच्छा। नजर साहेब, तुम्हाला वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा। आणि तुमच्या ह्या वाढदिवसाच्या दिवशी मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो की जशी आतापर्यंत तुमची प्रगती झाली याच्याही पुढे जे जे तुमच्या मनातील इच्छा आहेत त्या सर्व इच्छा पूर्ण होत ही परमेश्वराचरणी प्रार्थना करतो। हॅपी बर्थडे। अशी मैत्री या जिल्ह्यात शोधूनही सापडणार नाही। कपिलदादा यांचं बालपण देखील मजेदार आणि शिकाऊ वृत्तीचं होतं। कॉलेजमध्ये झालेल्या निवडणुकीतून जनरल सेक्रेटरी होऊन आपल्या आयुष्यातला पहिला विजयाचा जयघोष केला। वाचण्याच्या छंदाने कपिलदादा BA पर्यंत शिक्षण घेऊन वडिलांच्या कामात मदत करू लागले। वडील श्री मोरेश्वर पाटील यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा वारसदार म्हणून कपिलदादा 1988 पासून राजकारणात नावारूपास आले आणि या अंजूर ग्रामपंचायतीचे सरपंच झाले। पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अशा क्षेत्रात कार्यरत असताना राजकारण समाजकारणासोबतच प्रशासकीय बाबींचाही अभ्यास करून या मुंबईप्रमाणेच
शहरीकरणाच्या वाटेवरील ग्रामीण भागाच्या विकासाचा शुभारंभ झाला. सन 2014च्या लोकसभा निवडणुकीने भारतीय राजकारणाचा कौल माननीय कपिलदादा पाटील यांच्या नशिबी आला आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर माननीय कपिलदादा पाटील यांची लाखाहून अधिक मताधिक्याने निवड झाली आणि माननीय कपिलदादा पाटील खासदार झाले. मी तुम्हाला सांगायला खरंच मला आनंद आहे की पूर्वी मी जेव्हा दिल्लीत जायचो तर सकाळी वॉकिंगची सवय आहे आणि जिकडे खासदारांचे बंगले आहेत त्याच दिशेने वॉकिंग करत जायचो आणि स्वप्न बघायचो की माझा बंगला इथं कधी असेल. तर दिल्लीमध्ये माझा बंगला करण्याचं माझं स्वप्न मुख्यमंत्री महोदयांनी पूर्ण केलं. कपिल पाटील साहेब एक मूर्तिमंत उदाहरण. बुद्धिमत्ता, निर्भयता, कष्टाळूपणा, संयमशीलता, वक्तशीरपणा, धूर्तपणा आणि संघटन कौशल्य या गुणांचा खजिना साहेबांकडे पाहायला मिळाला आणि म्हणूनच राजकीय जीवन पटलावर उमटवलेली गौरवाची लोकमान्य राजमुद्रा म्हणजे खासदार कपिलदादा पाटील. अकेले चले थे, लोग मिल गए और कारवा बनता गया आणि कपिलदादांच्या पाठीमागे लाखोचा जनाधार उभा राहू लागला. मला मोदींच्या जवळ येण्याचं काम सुद्धा करणारे तुम्हीच आहात. यालाच लोकशाही बोलतात. रस्ते, वृक्षारोपण, समाज मंदिरे, गटारे बांधणी, पाण्याची लाईन, पाण्याच्या टाक्या तर अनेक काँक्रिटीकरण, डांबरीकरणाचे रस्ते बांधले. आपल्या नगराच्या विकासासाठी जवळपास हजारो करोड रुपयाचा निधी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्याकडून मिळवला. स्वच्छ भारत अभियान, सुकन्या समृद्धी, उज्ज्वला, त्याचप्रमाणे प्रधानमंत्री जनधन योजना यांसारख्या अनेक विकास योजनातून साहेबांनी या भिवंडी सोबत संपूर्ण नगराचा विकास केला. त्यामुळेच इथल्या विकासात आणि त्यातून निर्माण होणाऱ्या नव्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी स्थानिक खासदार म्हणून श्री कपिल पाटील साहेबांची भूमिका मोलाची ठरते. त्यांच्या कार्यालयातली गर्दी याची साक्ष देते. भोवताली कार्यकर्त्यांचा गराडा हा नेहमीचाच आणि या गर्दीतून साहेबांची नजर शोध घेते ती गरीब गरजूंची. कुणाच्या अर्जावांवर सही असो किंवा कुणाला आर्थिक वैद्यकीय मदत करणारा प्रत्येकाच्या हक्काचा माणूस म्हणजे श्री कपिलदादा पाटील. सदैव कार्यकर्त्यांच्या गर्दीत हरवलेल्या या लोकनेत्याच्या चेहऱ्यावर म्हणूनच सदैव विलसत असतं ते जनतेची सेवा केल्याचे समाधान. आदर्श जीवनातील एक ज्वलंत उदाहरण. शून्यातून विश्व उभारणाऱ्या कर्तृत्ववान पित्याचा समृद्ध वारसा आणि देवावर नितांत श्रद्धा. सतत काम करत राहण्याचा कष्टाळू स्वभाव, जनतेच्या सेवेसाठी स्वतःला झोकून द्यायचं हा पाटील साहेबांचा नित्यक्रम. श्री मोरेश्वर पाटील भिवंडी परिसरातील गोरगरिबांचे आधारस्तंभ आणि त्यांच्या देवतुल्य घराण्यातील हे सारे सदस्य. साहेबांच्या तरुणाईतल्या तेजस्वितेमुळे साहेबांच्या वडिलांनी शुभमुहूर्त काढला. तो दिवस होता 26 फेब्रुवारी 1989. परळीमधील श्री कमलाकर पाटील यांची सुकन्या मीनल पाटील यांच्यासोबत विवाह संपन्न झाला. वडिलांच्या चेहऱ्यावर सुखाचा क्षण पाहायला मिळाला. साहेबांचे 2चे 4 हात झाले आणि आनंदाचा संसार थाटामाटात मांडला. पती खासदार आहेत, मग त्या घरातली गृहलक्ष्मी देखील मागे कशी राहणार? सौ मीनलताई पाटील साहेबांच्या जीवनातली अर्धांगिनी. तितक्याच प्रेमानं परिवारासोबत सर्वांची काळजी घेतात, सर्वांच्या आवडीनिवडींची दखल घेतात. साहेब खासदार जरी असले तरी जेवण आपल्या सौभाग्यवतीच्या हातचाच जेवतात. रात्री उशिरा 1:30-2 वाजता घरी जेवायला येतो असे फोनवरून कळवताच लगेच मीनलताई स्वतः आवराआवर करून साहेब आणि साहेबांसोबत असणाऱ्या 10-12 जणांचे जेवण ताई स्वतः बनवतात. असं हे पत्नी प्रेम फक्त साहेबांच्याच वाट्याला आलं. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. काय बोलू तेच कळत नाहीये तुमच्या
खूपच म्हणजे वरची जागा आम्ही हे केलेली आहे आणि घरात वेळ कमी देता आम्हाला पण वाटतं आमच्याबरोबर कुठे जावं फिरायला वगैरे किंवा असं, पण तुम्हाला वेळच कमी मिळतो. जास्त जनतेला तुम्ही वेळ देता. असू दे, जनतेला दिल्याने फायदा पण होतो आपला आणि जनता पण म्हणजे तुमच्याबरोबर सहमत असते आणि त्याच्यामुळे कसं राजकारणामुळे तुम्ही आणखीन पुढे जाऊ शकाल आणि जाल ही माझी खूप अपेक्षा आहे. आणि जनतेने पण विचार करूनच तुम्हाला निवडलेलं आहे सगळ्यांनी आणि आणखीन जनता पुढे तुम्हाला निवडून देईल मंत्रिपदावर. एकदम खूप मोठेवाल अशी माझी पण अपेक्षा आहे. आणि आता तुमच्याकडून वाढदिवसाची आम्हाला भेट पाहिजे. मी तर देईनच, पण तुमच्याकडून भेट पाहिजे का आम्हाला फॅमिलीला कुठेतरी बाहेर घेऊन जा अशी. आता आपल्या लग्नाला 27 वर्ष पूर्ण झाले. 26 फेब्रुवारीला 26 फेब्रुवारीला पण तुमच्यापासून मी काहीतरी खूप शिकलेली आहे आणि याच्या पुढे पण म्हणजे आपल्या दोघांचं म्हणजे मी खूप म्हणजे पत्नी म्हणून खूप स्वीकार करते आणि याच्या पुढे पण म्हणजे आपली जोडी तशीच राहून दे अशी मी देवाकडे प्रार्थना करते. दोघांची नजर लागली नाही पाहिजे आपल्या जोडीला. आणि वाढदिवसाच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. आणि लगेचच 7 जून 1990 रोजी वटपौर्णिमेच्या दिवशी पहिल्या पावसाच्या सुगंधासोबत जन्माला आला साहेबांच्या वंशाचा दिवा, खासदारांचे तेजस्वी सुपुत्र माननीय सिद्धेश कपिल पाटील. आनंद, प्रेम, जिव्हाळा, सुख असूनही घरात पाहायला मिळत नव्हती ती लेकीची माया. आणि हीच खंत आईवडिलांना सतावत होती. पण आई एकविरेच्या आशीर्वादानं 30 एप्रिल 1998 रोजी बरोबर 8 वर्षांनी ती लेक साहेबांच्या घरात जन्मली. म्हणतात ना, पहिली बेटी धनाची पेटी. आई लक्ष्मीची पावलं घरात फिरू लागली. आमची लाडकी दिदी राणी दिदी. आज मला एक गोल्डन अपॉर्च्युनिटी भेटली आहे की फर्स्ट टाईम मी माझ्या डॅडींबद्दल माझे फीलिंग्स व्यक्त करते. जसं की मी माझी लाईफ त्यांच्याशिवाय इमॅजिन करूच शकत नाही. जसं की एक किंग आपल्या मुलीला आपल्या प्रिन्सेससारखं ट्रीट करतो तसं डॅडी मला ट्रीट करतात. देवाने मला एक खूप चांगलं गिफ्ट दिलं आहे जे खूप चांगलं, खूप व्हॅल्युएबल, खूप एक्सपेन्सिव्ह आहे आणि मी त्यांना डॅडी म्हणते. डॅडी एक अशी व्यक्ती आहे जी आपण चुकलो की आपल्याला ओरडते, आपण रडलो की आपल्याला सांभाळून घेते आणि आपण सक्सीड झालो किंवा आपल्यासोबत काही चांगलं झालं की ती प्राऊड फील करते. तुम्ही इटसेल्फ एक ब्रँड आहात आणि हा ब्रँड जनतेने बनवलेला आहे. आज जे कपिल पाटील आपल्याला बघायला भेटत आहेत त्यांच्या सक्सेस मागे एक खूप मोठी स्टोरी आहे, खूप हार्डवर्क आहे, खूप सॅक्रिफायसेस आहेत, खूप स्ट्रगल आहे. त्यांना जरा पण वेळ नसतो. जसं की आजपर्यंत एक दिवस असा नाही आहे की त्यांनी त्यांच्या इच्छेप्रमाणे स्पेंड केलं आहे. त्यांची लाईफ एका ओपन बुकसारखी आहे. ती त्यांनी इतकी क्लिअर आणि ट्रान्सपरंट ठेवली आहे की कधी त्यांना एक्सप्लेनेशन्स द्यायला लागत नाही. जसं की माझ्या डॅडींनी लाईफमध्ये इतकं सर्व अर्न केलं आहे तसं मला पण वाटतं की मी त्यांच्यासारखं व्हावं आणि त्यांच्यासारखी लोकांची सेवा करावी. त्यांनी आज एवढं नाव कमावलं आहे. मला पण असं वाटतं की मी त्यांच्याबद्दल जितकं प्राऊड फील करते मी त्यांना माझ्यामुळे प्राऊड फील करवलं पाहिजे. थँक्स फॉर मेकिंग मी अंडरस्टँड बिटवीन गुड अँड बॅड. थँक्स फॉर एक्सेप्टिंग मी वेन एवर आय हॅव चूज अ रॉंग पाथ अँड सॉरी फॉर वेन आय हर्ट यू. असंच मी तुम्हाला नेहमी माझ्या अप्स अँड डाऊन्समध्ये एक्सपेक्ट करते. तुमच्यासाठी माझ्या लाईफमध्ये खूप स्पेशल जागा आहे आणि ती कोणीच नाही घेऊ शकणार कधीच. थोड्या वर्षांनी जेव्हा मी त्यांच्या डोळ्यासमोर नसेन मला त्यांना इतकंच खुश बघायचं आहे. मी पण त्यांना खूप मिस करेन. मला माहिती आहे ते पण मला खूप मिस करतील. वन्स अगेन मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे डॅडी अँड आय लव्ह यू सो मच. एवढं सर्व चांगलं होत असताना या परिवारावर एक दुःखाची सुनामी आली. परिवारातला एक भक्कम आधारस्तंभ श्री पुरुषोत्तम दादा मोरेश्वर पाटील या परिवारातून परमेशात निघून गेले. तो क्षण
सर्व घरातल्या सदस्यांना पोरका करून गेला. अर्ध्यावरती सोडून जावा धावा मधला भिडू, काळीज होते व्याकुळ आणि दाटून येते रडू. आणि अशा परिवाराची संपूर्ण जबाबदारी आपल्या पदरामध्ये सामावून घेणारे कपिलदादा भेदभाव न करता वटवृक्षाप्रमाणे उभे राहिले. त्या कुटुंबातल्या 6 लेकरांचं आपल्या वडिलांवरचं प्रेम बाबा या शब्दात पाहायला मिळाला. त्यापैकी एक सदस्य सन्माननीय पुरुषोत्तम दादा पाटील यांचे मोठे चिरंजीव माननीय प्रशांत दादा पाटील. बिझनेसमॅन, बिझनेस हेच ध्येय, एक चित्रपटामधील नामवंत प्रोड्युसर, पण बाबांवरील प्रेम. बाबा, आज तुमचा वाढदिवस. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सतत यशाच्या शिखरावर तुम्ही उंच उंच पोचत असताना बाबांची आठवण येत राहिली, परंतु तुम्ही आमच्याशी वागताना किंवा प्रेम देताना कधीही दुजाभाव केला नाही आणि कधी करणारही नाही, हे आम्हाला माहीत. सामाजिक कामात तुम्ही व्यस्त असताना तुमच्या कलागुणांना जोपासण्याची संधी तुम्ही पिक्चर बनवण्याच्या माध्यमातून मला दिली, त्याबद्दल थँक्यू. आज तुमचा वाढदिवस, तुम्हाला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. बाप म्हणजे रे कसा, जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला थेंब कोणा दिसणार कसा. बाप आपल्याला रडताना कधीच दिसत नाही, तो त्यांचे अश्रू जपून ठेवतो एका क्षणासाठी. तो क्षण म्हणजे बाप साठवतो अश्रू, वाट पाही त्या क्षणाची, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. ती सासरी गेलेली लेक म्हणजे जयश्री पाटील. बाबांनी आमच्यावर खूप प्रेम केलं सगळ्यांवरती. ते आमचा आदर्श आहे. आम्ही जीवनात कसं काय जेही काय घडतोय किंवा करतोय त्यांना डोळ्यासमोर ठेवूनच करणार आहोत, कारण त्यांनी खूप मेहनत घेतली आमच्यासाठी, स्वतःसाठी. बाबा, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा. आणि मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेल की तुम्ही तुमच्या आयुष्यात गगनभरारी घेऊन असंच यशाचं उत्तुंग गाठावं. अशी लेक जणू मायेचा डोंगर. बाबांबद्दल बोलताना डोळ्यातून अश्रू थांबलेच नाहीत. अशा परिवारात अनेक मुलं आहेत. त्यापैकीच देवेश उर्फ बबलू. बबलू दादा भारतीय जनता पार्टीतील महाराष्ट्र राज्याचे युवा मोर्चा उपाध्यक्ष आहेत. साहेबांचा कार्यकाळ सांभाळण्याचा ध्येय त्यांनी अंगीकारला आहे. असाच एक घरातला चिमुकला बाळ बबलू. तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो. खरंच आज 5 मार्च बाबांचा वाढदिवस हा आमच्यासाठी खूप भाग्याचा व खूप मोठा दिवस आहे आमच्या जीवनात. बाबांसोबत ज्या लहानपणापासूनच्या आठवणी, लहानपणापासून बाबांसोबत जो वावरलो, बाबांना जे जवळून बघितलं, त्याचाच प्रत्येक माझ्या जीवनात त्यांच्यासोबत जे मी दिवस घालवले ते त्यांना नेहमी लहानपणापासून फॉलो करत आलो. मला बाबा नेहमी आठवण सांगायचे का लहानपणापासून तू माझ्यासोबतच वावरला. जी गोष्ट मी करायला गेलो, ज्या गोष्टी मी केल्या माझ्या आयुष्यात, त्या मांडीवर बसून तुझ्या डोळ्यांनी बघितलेले आहेत. बाबांचा सक्सेसफुल जीवन प्रवास बघितला तर खरोखरच मनापासून खूप आनंद होतो का आपण सन्माननीय लोकांचे नेते सन्माननीय खासदार कपिल पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुलगा म्हणून काम करणं आणि कार्यकर्ता म्हणून काम करणं. कारण मी त्यांचा जीवन प्रवास नेहमी जवळून बघितलंय. त्यांच्या जीवनात कार्यकर्त्यालाही तोच नाही आणि मुलालाही तोच नाही. त्याच्यामुळे अशा नेत्यासोबत काम करायला खरोखर अभिमानाची गोष्ट, अशा वडिलांसोबत काम करायला
हे आमचे भाग्य होते आणि ते आम्ही आज करत होतो. मी नेहमी त्यांना स्वतःचा इज माय आयडियल, मी नेहमी त्यांना स्वतः माझा आयडियल मानले, मी नेहमी त्यांनाच फॉलो केलेलं आहे. त्याच्यामुळे जीवनातले जे सुख दुःख असो सोबत बाबाने, दुःख तर कधी मला वाटत नाही माझ्या आयुष्यात काही गोष्टी ज्या घडल्या, म्हणजे ईश्वर जे देतो चांगल्या गोष्टी ते घेऊनही जातो, म्हणून काही गोष्टी जीवनात ज्या घडल्या, जीवन आहे तिथे खडतर प्रवास आहे, दुःख आहे, पण जे दुःख जीवनात घडले त्याच्यानंतर जीवनात दुःख म्हणून यायला पाहिजे ते बाबांनी कधीच येऊन दिलं नाही. नेहमी डोक्यावरून हात फिरून सुखाच्याच गोष्टी आम्हाला दिल्या, चांगलं मार्गदर्शन दिलं, मार्गक्रम दिलं, जीवनात समाजात कसं वागायचं हेच सांगितलं, आपला घर कसं सुखी ठेवता येईल. आम्ही 4ही भावंड, 2 बहिणी, आम्ही आमच्या ज्याही आत्या असतील सगळे एकीने एकोपाने कसं राहू हेच मार्गदर्शन दिवसेंदिवस करत राहिले ना. खरंच त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ह्याच रूपाने असतील का आम्ही 4ही भाऊ, 2 बहिणी, आमचं कुटुंब, आमचा परिवार, आमचा तालुका, आमचा समाज एकत्र राहील आणि एकत्र होऊन विचार करून काम करेल, ह्याच त्यांना खऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. राजकारण आणि समाजकारणासोबतच दादांनी क्रीडा विश्वात देखील प्रगतीची वाटचाल केली. कबड्डी, क्रिकेट, स्विमिंग, कुस्ती यांसारख्या अनेक खेळामध्ये खेळणाऱ्या खेळाडूंसाठी साहेबांनी अनेक मार्गदर्शनं आणि खेळाचे आयोजन केले. कित्येकांना तर आर्थिक मदतही केली. तुला काय सहकार्य लागलं ना आम्हाला सांग, कधी आमच्या लायक असेल तर आम्ही नक्की मदत करू. सन्माननीय सुमित दादा पाटील. आज माझ्या बाबांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्ताने मी जे काही आहे आज राजकारणात असो बिझनेसमध्ये असो सगळ्या प्रकारे त्यांनी मला मदत केलेली आहे. जे काही आज मी ज्या उंचीवर आहे राजकारणाच्या त्यांचा सर्व श्रेय माझ्या बाबांना जातो. वडिलांबद्दल बोलताना अश्रूचा बांध फुटला. हे वडिलांवर असणारं अतोनात प्रेम. आजचा दिवस आमच्यासाठी खूप स्पेशल आहे कारण की आज माझ्या बाबांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्ताने मी माझ्या बाबांना खूप खूप शुभेच्छा देतो. येणारा काळ हा त्यांच्यासाठी भरभराटीचा राजकीय काळ भरभराटीचा जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आज मी जे पण काही आहे माझ्या बाबांमुळे आहे आणि राजकारणात ज्या उंचीवर बिझनेसमध्ये ज्या उंचीवर मी आज पोचलेलो आहे त्यांच्या प्रेरणेने त्यांच्या आशीर्वादाने पोचलेलो आहे. येणाऱ्या काळात असाच आशीर्वाद बाबा सर्वांवर ठेवतील आणि आमच्यावर जो प्रेम वडिलांसारखा म्हणजे वडीलच आहेत ते आमचे वडिलांसारखा जो प्रेम केला त्यांनी आमच्यावर आम्ही आयुष्यभर हा प्रेम कधीही न विसरणारा किंवा कधीही या प्रेमाचे ऋण आम्ही कधी विसरू शकत नाही. पुन्हा एकदा मी माझ्या बाबांना शुभेच्छा देतो आणि असंच एकत्र आमचा जो घरोबा आहे जो त्यांच्या प्रेरणेने त्यांच्या विचाराने हा घर टिकलेला आहे हा पाटील घराणा असाच पुढे प्रगतीच्या क्षितिजावर जाईल अशी मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो. भावासारखे जपणारे भिवंडी, वाडा, मुरबाड, शहापूर, ठाणे आणि कल्याणमधील युवकांचे प्रेरणास्थान, सर्वांच्या सुखदुःखात साथ देणारे लोकनेते खासदार माननीय श्री कपिलदादा पाटील यांच्या प्रेरणेतून युवकांमधून घडला एक आदर्श व्यक्तिमत्व. जणू कपिलदादांची सावलीच श्री वरुणदादा पाटील. साहेबांच्या प्रेरणेतून आणि आशीर्वादाने नगरसेवक तथा गटनेते झाले. खासदार कपिल पाटील साहेब म्हणजे आमचे आदरणीय बाबा. आज बाबांबद्दल सांगायचं तर बाबांसारखं नेतृत्व आम्हाला लाभलं. आम्ही खूप नशिबान आहोत. आज बाबांकडे असणारा अनुभव, त्यांची मेहनत, त्यांचं विजन एक आणि प्रत्येक कार्यकर्त्याला देणारा न्याय, असा नेता संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये नसेल आणि आमचे नशीब आहे की असे बाबा आम्हाला लाभले. आणि आज बाबांचा वाढदिवस, आज वाढदिवसानिमित्त आम्ही बाबांना खूप खूप शुभेच्छा देतो. अशा या लोकमान्य, राजमान्य, दूरदर्शी आणि अभ्यासू नेत्याला आम्हा सर्वांच्या वतीने वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्य लाभू दे, त्यांच्या जीवनात सदैव आनंद येऊ दे आणि त्यांच्या घरात सदैव गोकुळ नांदू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. साहेबांना वाढदिवसाच्या
लाख लाख शुभेच्छा, लाख लाख शुभेच्छा. अशाच देवतुल्य घराण्यातील म्हणजेच खासदारांच्या नातवंडांनी दिलेल्या या शब्दसुमनांनी शुभेच्छा. हॅपी बर्थडे बाबा, गॉड ब्लेस यू, यू लव्ह मी, आय लव्ह यू. A grandfather is someone. अरे कट कर रे. असून द्या. आणि एक्स्ट्रा पण राहिले नाही पाहिजे हा, केस बरोबर आहेत ना, मारी ना का. हां, हॅपी बर्थडे बाबा, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आज माझ्यासाठी 2 सेलिब्रेशन आहेत, एक तुमचा बर्थडे आणि एक मम्मी आणि डॅडींची ॲनिव्हर्सरी. सगळे तुमची खूप रिस्पेक्ट करतात. तुम्हाला फॅमिलीसाठी खूप कमी वेळ असतो, पण तुम्ही आम्हाला खुश ठेवता. अ ग्रँडफादर इज समवन हू हॅज सिल्वर इन हिज हेअर अँड गोल्ड इन हिज हार्ट. थँक्यू फॉर बिईंग ऑलवेज विथ अस. अशाच राजकीय क्षेत्रातील ठाणे जिल्ह्यातील काही नामवंत कार्यकर्ते आणि त्यांनी दिलेल्या साहेबांसाठी या शब्दसुमनांनी शुभेच्छा. साहेब नमस्कार, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही भारतीय जनता पार्टीची जबाबदारी स्वीकारल्यापासून, या विभागाचे खासदार झाल्यापासून तुम्ही जो एक विकासाचा वेग या विभागामध्ये निर्माण केलेला आहे, त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हॅपी बर्थडे साहेब तुम्हाला. बाबा, तुम्हाला वाढदिवस शुभेच्छा देताना खूप आनंद वाटतो. तुमच्यामुळे आज महापालिकेत आम्ही मोठमोठी पदं भोगत आहोत. आज एक साध्या गरीब समाजातल्या मुलाला तुम्ही एक सभापती बनवलं, त्याचा दर्जा वाढवला. त्याच्यामुळे तुमच्याबद्दल शुभेच्छा जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे. बाबा, तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी खूप लहान आहे मी, पण तरी पण माझ्याकडनं तुम्हाला भरपूर शुभेच्छा. पुढचं जीवन तुमचं आनंदीमय व उत्साही जाऊ, हेच मी देवचरणी प्रार्थना करेन. साहेब, आज तुमच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा ठाणे ग्रामीणच्या वतीने तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. तसेच आपल्यासारखं हे उमदं नेतृत्व आपल्या या लोकसभा क्षेत्राला लाभलं, हे खरंच आमचं आणि या लोकसभा क्षेत्राचं खरंच भाग्य आहे. आपल्याकडून या लोकसभा क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अशीच कामं होत राहो, ही मनापासून सदिच्छा देतो. धन्यवाद.